नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज आपल्या नवीन चॅप्टरला सुरुवात करत आहोत, ज्याचे नाव आहे कम्युनिकेशन. नर्सिंग ऍप्टिट्यूड या विषयामध्ये कम्युनिकेशन या टॉपिक वरती कमीत कमी किमान 2 MCQs हे प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जात असतात. या ठिकाणी तुम्हाला सिक्वेन्स ऑफ कम्युनिकेशन विचारले जाऊ शकते. नंतर हाऊ टू मेंटेन थेराप्युटिक नर्स पेशंट कम्युनिकेशन असं पण विचारलं जाऊ शकतं. तर आपण आज ह्या सर्व गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण बघून घेऊया व्याख्या कम्युनिकेशनची. कम्युनिकेशनची व्याख्या काय आहे, तर एखाद्या व्यक्तीच्या मनात आलेले विचार, भावना दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, त्यालाच काय म्हटलं जात असतं, कम्युनिकेशन म्हटलं जात असतं. काय आहे कम्युनिकेशनची व्याख्या? तर कम्युनिकेशन म्हणजे, मराठीमध्ये लिहून देतो तुम्हाला व्याख्या आधी. डेफिनेशन काय आहे कम्युनिकेशनची मराठीमध्ये सांगतो. दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये माहिती, विचार, भावना किंवा संदेश म्हणजे काय, मेसेज, संदेश यांची देवाणघेवाण यालाच काय म्हटलं जात असतं, कम्युनिकेशन म्हटलं जात असतं. मराठीमध्ये काय म्हणतात याला, संदेशवहन म्हटलं जातं. संदेशवहन किंवा संप्रेषण म्हणतात किंवा संवाद म्हणत असतात. लिहून घ्या. इंग्लिश मध्ये पण सांगतो तुम्हाला. कम्युनिकेशन इट इज अ प्रोसेस ऑफ शेअरिंग ऑफ information, thoughts and ideas known as communication. त्याला काय म्हणतो आपण, कम्युनिकेशन असं म्हणत असतो. ओके, पुढे कम्युनिकेशनचे उद्दिष्ट काय काय आहेत, ठीक आहे, विचारले जातात. एमसीक्यू विचारला जातो, काय काय उद्दिष्ट आहे. पहिलं उद्दिष्ट काय कम्युनिकेशनचा, रुग्णाची समस्या समजून घेण्यास मदत होते, हे उद्देश आहे. नंतर योग्य माहिती मिळते. तिसरं उद्दिष्ट काय, उपचार प्रक्रियेत समन्वय राखता येतो, कोऑर्डिनेशन करता येतं. उपचार प्रक्रियेत समन्वय साधता येतं. जर तुम्ही तुमच्या पेशंट सोबत कम्युनिकेशनच केलं नाही, पेशंटला विचारलंच नाही की तुला बाबा काय त्रास होतोय, तर आपल्याला कळेल का की पेशंटला काय त्रास होतोय. पेशंट जोपर्यंत आपल्याला सांगत नाही की मला स्टमक पेन होतोय, माझ्या डोक्यात दुखतंय, तोपर्यंत आपल्याला समजेल का, नाही समजेल. तर पेशंटला काय त्रास होतोय हे कधी कळालं आपल्याला, ज्या टायमाला आपण पेशंट सोबत काय केलं, कम्युनिकेशन केलं. तर कम्युनिकेशन खूप जास्त महत्वाचं आहे. नंतर रुग्णाचा विश्वास देखील कम्युनिकेशन मुळे वाढत असतो. सगळ्यात महत्वाचं विचारलं जातं या ठिकाणी, नेक्स्ट पेजवर, प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. 1001% MCQs राहतो म्हणजे राहतो. प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन 1001% MCQs राहतो म्हणजे राहतो. ठीक आहे, इथे एक प्रोसेस शिकवायला नवीन कलर शोधतो मी. पिंक कलर मध्ये आपण घेऊया, कन्फर्म पिंक. ओके, प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन सगळ्यात पहिले येतो ओके, होत नाही या ठिकाणी. ठीक आहे, आपण
साध्या याच्यामध्ये घेऊ. सगळ्यात पहिले येतो सेंडर. सगळ्यात पहिले कोण येतो? सेंडर. सेंडर म्हणजेच कोण? सेंडर म्हणजे जो बोलतोय, संदेश देणारा व्यक्ती. देणारा व्यक्ती किंवा जो बोलतोय त्याला, जो ज्याच्याकडनं संदेश दिला जातोय, पहिले तो येतो. प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन समजून घ्यायचे आहे. सेंडर पहिले कोणाला? सेंडर. नंतर दुसरं येतं मेसेज. दुसरा काय येतो? मेसेज. ठीक आहे. मेसेज म्हणजे काय? तर दिली जाणारी माहिती. ओके. नंतर येतं चॅनल किंवा मीडियम, ज्याला म्हटलं जातं माध्यम. संदेश देण्याचे माध्यम. हा, ही सिक्वेन्स MCQ विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज द सिक्वेन्स, व्हॉट इज द राईट सिक्वेन्स ऑफ कम्युनिकेशन. तर ही सिक्वेन्स तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. नंतर येतो रिसिव्हर. रिसिव्हर म्हणजे कोण? संदेश ऐकणारा व्यक्ती. आणि नंतर येतो फीडबॅक. नंतर काय आला? फीडबॅक. फीडबॅक शब्द आहे लिहिलेला आणि व्यवस्थित समजत नसेल व्यवस्थित लिहून घ्या. फीडबॅक म्हणजेच काय? संदेशाला दिलेले उत्तर. आता या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये समजून सांगतो मला. एखाद्या व्यक्तीने काहीतरी बोलल्यानंतर जे बोललेलं आहे त्याला काय म्हणतो आपण? मेसेज म्हणतो. मग नंतर त्याला काय लागतं? संदेश देण्याचं माध्यम लागतं, मीडियम. उदाहरणार्थ फेस टू फेस, समोरासमोर बोलणं किंवा मेसेज करून पाठवणं किंवा कॉल करून बोलणं, हे काय? चॅनल झालं, मीडियम झालं, माध्यम झालं. नंतर कोणाला? आपला रिसिव्हर. रिसिव्हर म्हणजे काय? ज्याच्यापर्यंत आपण माहिती पोहोचवतोय तो झाला रिसिव्हर. मग समोरच्या व्यक्तीपर्यंत माहिती पोहोचली की तो काय करतो? मग त्या माहितीवरती उत्तर देतो. त्याला काय म्हटलं जातं? फीडबॅक म्हटलं जातं. उदाहरणार्थ मी कोणाला तरी विचारलं, व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय? मग मी बोलतोय म्हणून मी कोण झालो? सेंडर झालो. व्हॉट इज युअर नेम काय झाला? मेसेज झाला. मराठी काय झाली? भाषा झाली. मीडियम झालं, चॅनल झालं. रिसिव्हर कोण झाला? ज्याला मी विचारतोय माहिती तो झाला. आणि तो त्याचे नाव सांगेल, माय नेम इज राहुल. हा काय झाला? फीडबॅक झाला. तर अशा पद्धतीचं कम्युनिकेशनची प्रोसेस असते. लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. ओके. नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट, टाइप्स. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. ओके. या ठिकाणी तुम्हाला दोनच टाईप मी डिस्कस करतो, जे जास्त महत्वाचे तुमच्या परीक्षेच्या हिशोबानं ते डिस्कस करूया आपण. पहिला टाईप येतो व्हर्बल कम्युनिकेशन. व्हर्बल कम्युनिकेशन. आणि दुसरा टाईप येतो नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. ठीक आहे. व्हर्बल कम्युनिकेशनला मराठीमध्ये शाब्दिक संवाद म्हणतात. आणि नॉन व्हर्बलला काय म्हणतात? अशाब्दिक संवाद म्हणतात. ओके. हा, शाब्दिक संवादामध्ये काय होतं? आपण बोलणं, चर्चा करणं आणि टेलिफोन
आणि अशाब्दिक मध्ये काय असतं, अशाब्दिक मध्ये असतं फॅशियल एक्सप्रेशन, म्हणजे एखादा व्यक्ती आनंदी आहे हे आपल्याला कसं समजेल, त्याच्या चेहऱ्यावरती हास्य दिसेल म्हणून समजेल. बॉडी लँग्वेज, आपल्याला एखादी गोष्ट नाही याच्यामध्ये सांगायची, नाही बोलायची आपल्याला एखाद्या गोष्टीला, तर आपण काय करतो, मान 2 वेळेस विरुद्ध दिशेने फिरवतो, त्याचा अर्थ काय होतो, नाही, त्याला काय म्हणतात, बॉडी लँग्वेज. हे कशात येतं, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये येतं. नंतर आय कॉन्टॅक्ट, आणि नंतर काय, बॉडीचं जेस्चर, जेस्चर ऑफ बॉडी. दीज आर टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. लिहिलं. आता नर्सिंग मधले कम्युनिकेशन चे टाइप्स सांगतो तुम्हाला. सॉरी, आता तुम्हाला मी डायरेक्शन ऑफ कम्युनिकेशन याच्यावरती येतो, म्हणजे येतो प्रश्न. डायरेक्शन ऑफ कम्युनिकेशन, डायरेक्शन ऑफ कम्युनिकेशन. बघा कोणते कोणते डायरेक्शन आहेत लिहून घ्या, खूप महत्वाचे आहेत. 4 डायरेक्शन असतात, 1 2 3 4. कोणते कोणते सर बघा, लिहून सांगतो तुम्हाला. पहिलं येतं डाऊनवर्ड कम्युनिकेशन, डाऊनवर्ड कम्युनिकेशन. दुसरा येतो अपवर्ड कम्युनिकेशन. तिसरा येतो लॅटरल कम्युनिकेशन. आणि चौथा येतो डायगोनल कम्युनिकेशन. ठीक आहे, एकूण 4 डायरेक्शन असतात कम्युनिकेशनचे. आता एक एक तुम्हाला इन ब्रीफ सांगतो मी. डाऊनवर्ड कम्युनिकेशन म्हणजे काय, तर बघा, वरच्या स्तरावरून खालच्या स्तराकडे जाणारा संवाद, त्याला काय म्हणतो आपण, डाऊनवर्ड कम्युनिकेशन म्हणतो. वरच्या स्तरावरून खालच्या, स्तर म्हणजेच काय, लेवल. स्तर इथे लिहून देतो तुम्हाला, स्तर म्हणजेच काय, लेवल. खालच्या स्तरावरती जाणारा संवाद. आता उदाहरणार्थ, डॉक्टर कोणासोबत कम्युनिकेशन करतोय, नर्स सोबत, बरोबर. डॉक्टर नर्स पेक्षा सुपेरियरली म्हणजे वरच्या लेवलला असतात, आणि नर्स काय असतात, त्यांच्या जे स्तर आहे, लेवल आहे, तो म्हणजे डॉक्टरांच्या बिलो असतो. म्हणून हे कोणतं कम्युनिकेशन झालं, डाऊनवर्ड कम्युनिकेशन. आता अपवर्ड कम्युनिकेशन. अपवर्ड कम्युनिकेशन म्हणजेच काय, तर खालच्या लेवलवरनं किंवा स्तरावरनं वरच्या लेवलला जो संवाद केला जातो तो. फॉर एक्झाम्पल, नर्स कोणासोबत करते, नर्स कोणासोबत कम्युनिकेशन करते, डॉक्टर सोबत. ओके, पुढे लॅटरल कम्युनिकेशन कोणाला म्हणतात, तर दोन्ही. लॅटरल कम्युनिकेशन कोणाला म्हणतात, तर समान जे स्तर असतात, समान स्तरावरती केला जाणारा संवाद. म्हणजे फॉर एक्झाम्पल, नर्स कोणासोबत कम्युनिकेशन करते, नर्स सोबत, त्याला काय म्हणतो आपण, लॅटरल कम्युनिकेशन. नेक्स्ट येतो आपला, तो आहे डायगोनल कम्युनिकेशन. डायगोनल कम्युनिकेशन म्हणजे काय, दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये आणि वेगवेगळ्या स्तरांवरती, वेगवेगळ्या विभागांमध्ये आणि वेगवेगळ्या स्तरावर जो संवाद होत असतो, त्याला काय म्हटलं जात असतं, डायगोनल कम्युनिकेशन म्हटलं जात असतं. फॉर एक्झाम्पल, नर्सचं कम्युनिकेशन, नर्स कोणासोबत कम्युनिकेशन करते, लॅब टेक्निशियन बरोबर. तर हा काय झाला, हा झाला डायगोनल कम्युनिकेशन. लिहून घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, विचारलाच जातो, खूप इम्पॉर्टंट आहे, विचारलाच जाईल. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या. पुढे नेक्स्ट काय विचारलं जातं कम्युनिकेशन मध्ये, बॅरियर्स विचारले जातात कम्युनिकेशनचे. बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन. ठीक आहे,
बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन विचारले जातात. आता बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजे काय? संवादातील अडथळे. काय काय अडचणी येतात संवाद करताना. एमसीक्यू विचारला जाईल. कसा विचारला जाईल? क्वेश्चन सांगतो. एमसीक्यू विचारला जाईल. एमसीक्यू विचारला जाईल इथे खाली सांगतो. क्वेश्चन विचारला जाईल. विच वन इज नॉट बॅरियर ऑफ कम्युनिकेशन? बॅरियर ऑफ कम्युनिकेशन. ओके. ऑप्शन ए दिला राहील तुम्हाला. विच वन इज नॉट बॅरियर ऑफ कम्युनिकेशन. ऑप्शन 1 दिला राहील तुम्हाला. ए दिला राहील तुम्हाला एन्व्हायरमेंट. ऑप्शन बी दिला राहील तुम्हाला लँग्वेज. सी नॉइस. डी अटेन्शन. ओके. याच्या आता तुम्हाला आन्सर तुम्हाला द्यायचे जेव्हा मी तुम्हाला हे बॅरियर सांगेल. कुठले कुठले बॅरियर आहे कम्युनिकेशनचे सर? तर बघा सांगतो. पहिला येतो भाषा. लँग्वेज पण काय आहे? बॅरियर आहे. जर तुम्ही इंग्लिश मध्ये बोलताय एखाद्या व्यक्तीसोबत आणि त्या व्यक्तीला इंग्लिश येत नाहीये तर त्याला बोललेलं समजेल का? नाही. तर भाषा काय आहे? बॅरियर आहे. दुसरा येतो आवाज. दॅट इज नॉइस. आपण काय आहे? बॅरियर आहे. खूप जास्त गोंधळ असेल एखाद्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी तुम्ही कोणासोबत तरी कम्युनिकेशन करताय तर कम्युनिकेशन होईल का? उत्तर आहे नाही, होणार नाही. नंतर येतो भावनिक ताण. कोणीतरी ताणतणावामध्ये आणि तुम्ही त्याच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करा, बोलण्याचा प्रयत्न करा तर तो बोलण्याच्या परिस्थितीमध्ये असेल का? ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये असेल का? उत्तर आहे नाही. नंतर येतं चुकीची माहिती. रॉंग इन्फॉर्मेशन. इट इज ऑल्सो बॅरियर ऑफ कम्युनिकेशन. आणि नंतर येतं लक्ष न देणे. आणि चुकीची माहितीला काय म्हणतात? रॉंग इन्फॉर्मेशन. इंग्लिशमध्ये रॉंग इन्फॉर्मेशन. लक्ष न देणे दॅट इज अटेन्शन. इथे भावनिक ताण, मेंटल स्ट्रेस. एक आहेत बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन आहेत. ठीक आहे. तर प्रश्न काय होता आपला? विच वन इज नॉट बॅरियर ऑफ कम्युनिकेशन. तर उत्तर काय राहील राजांना याचं? लँग्वेज बॅरियर आहे, नॉइज बॅरियर आहे, अटेन्शन पण बॅरियर आहे, पण एन्व्हायरमेंट इट इज नॉट बॅरियर ऑफ कम्युनिकेशन. सो राईट आन्सर इज एन्व्हायरमेंट. समजलं? ओके. पुढे प्रोसीड करतो. जे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असतं राजांनो, जे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असतं त्याचे कंपोनंट्स कोणते कोणते ते बघू आपण. कमांडमेंट्स याला म्हणतात. ते कोणते कोणते बघू आपण. विचारलं जातं. फक्त लक्षात राहू द्या. कोणते कोणते लिहून घ्या. बघा. पहिले क्लॅरिटी ऑफ लँग्वेज. क्लॅरिटी ऑफ लँग्वेज. दुसरं आहे प्रॉपर लिसनिंग. तिसरं आहे अप्रोप्रिएट मीडियम. चौथं आहे रिस्पेक्ट अँड एम्पॅथी. आणि पाचवं आहे फीडबॅक. ते काय आहेत? इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचे कमांडमेंट्स आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण आपला अनदर चॅप्टर दॅट इज कम्युनिकेशन संपवलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपला व्हॉट्सअपचा ग्रुप अजून पण जॉईन केला नसेल त्या सगळ्यांना विनंती आहे व्हॉट्सअप ग्रुप लवकर जॉईन करा. कारण की हे जे नोट्स आहेत मी व्हॉट्सअप ग्रुपला प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी काय करायचं आहे? चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.